महाराष्ट्र राज्यातल्या पुण्यामध्ये वैष्णवी हगवण्याची जी घटना घडली ती संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय बनली। यानंतर कुठल्याही पुन्हा दुसरे वैष्णवी हगवण्यासोबत असा प्रकार घडू नये किंवा मुलीसोबत तरुणीसोबत अशा पद्धतीची घटना घडू नये म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या मंगळग्रह संस्थांच्या वतीने अनोखा या ठिकाणी पुढाकार घेण्यात आलेला आहे। त्यांनी आज सामूहिक शपथविधीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। नेमका या कार्यक्रमामागची संकल्पना काय होती यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत या तीर्थक्षेत्राचे विश्वस्त दिगंबर महाले सर आहेत। काय सांगणार सर, आज या ठिकाणी जो आहे कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा वेगवेगळ्या अनिष्ट प्रथा असेल या संदर्भातला सामूहिक शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, नेमकी यामागची संकल्पना काय होती? मुळात आमची मंगळग्रह सेवा संस्था जी आहे ती केवळ एक धर्मस्थळ नाही आहे, सामाजिक जाणीवेचे उचित भान असलेली ही संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक जागर हा जेव्हा जेव्हा जशी जशी परिस्थिती येईल त्या त्या परिस्थितीमध्ये आम्ही करत असतो। हगवणे प्रकरण जे आहे ते एक निमित्त ठरलं आहे। प्रत्यक्षामध्ये अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, त्याविरुद्ध फार मोठा जनप्रक्षोभ जो आहे आणि आक्रोश देखील फार मोठ्या प्रमाणावर आहे। कुठेतरी हे थांबलं पाहिजे या विचाराने आम्ही हा प्रारंभ केलेला आहे। आम्ही ही एक ठिणगी लावलेली आहे, या ठिणगीचा संपूर्ण देशामध्ये वणवा पेटावा आणि त्या वणव्यामध्ये सर्व प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आणि विवाह संस्थेसंदर्भात कुटुंब संस्थेसंदर्भात असलेल्या अनिष्ट प्रथा जळून खाक व्हाव्यात या शुद्ध आणि मंगलमय विचाराने आणि हेतूने आम्ही हा प्रकल्प राबवलेला आहे। असा प्रकल्प राबवणारं श्री मंगळग्रह मंदिर हे देशातील एकमात्र मंदिर आहे की ज्याने हा क्रांतिकारी आणि पुरोगामी विचार पुढे आणलेला आहे आणि त्याला देशभर नेण्यासाठीचा प्रयत्न सुरू केलेला आहे। आपण जी शपथ या ठिकाणी सामूहिक दिली लोकांना, ती शपथ तयार करतानाची नेमकी त्यामागची भावना काय होती? कारण बरेचशा ज्या आहेत त्या अनिष्ट प्रथांचा शपथविधीमध्ये समावेश आहे, त्यापैकी काही ठळक ज्या गोष्टी असतील त्या सांगा सर। मुळात बघा, आम्ही सर्व देखील मुलीचे बाप आहोत। मुलीच्या बापाच्या कथा व्यथा वेदना संवेदना सारं काही आम्ही जाणवतो। अशा अनेक दुर्दैवी पिता आहेत की ज्यांच्या नशिबी मुलीचं शव येतं, ते जळालेल्या अवस्थेत किंवा फासावर लटकलेल्या अवस्थेत। तशी दुर्दैवी वेळ कोणावर येऊ नये असं म्हणतात की या जगामध्ये सगळ्यात जड ओझं जर कुठलं असेल तर आपल्या अपत्याचं आपल्या खांद्यावरचं ओझं एका शवाच्या रूपाने, असा दुर्दैवी आणि वाईट प्रसंग कोणावर येऊ नये यासाठी आम्ही हा सगळा प्रयत्न सुरू केलेला आहे। निश्चितच हा जो या ठिकाणी आहे मंगळग्रह संस्थांच्या वतीने देशात किंवा राज्यामधली जी परिस्थिती आहे, कौटुंबिक हिंसाचारामुळे अनेक बळी या ठिकाणी विवाहितेचे जाताना पाहायला मिळत आहे। हुंडाबळीच्या अनेक घटना घडत आहेत आणि या घटना बंद व्हाव्यात किंवा या घटना घडू नयेत यासाठी मंगळग्रह संस्थांनी जो पुढाकार घेतलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद असून समाजामध्ये बदल घडवण्याची याद्वारे अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। आणि अशाच पद्धतीने समाजातल्या अनेक घटकांनी जर अशा पद्धतीचा प्रयत्न केला तर निश्चितच समाजातल्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत, हुंडा घेणे पद्धत असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी निश्चितच परिणाम बदल घडवणाऱ्या घडतील किंवा बदल घडतील अशीच अपेक्षा आपण या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करूयात। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।